गरम गरम मऊ भातावरती साजूक तुपाची धार आणि त्याच्यावरती खमंग असा मेटकूट. पारंपरिक असा हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो प्रत्येक मराठी घरामध्ये केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी पटकन तयार होणारा मेतकुटाची रेसिपी दाखवणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मेतकूट करण्यासाठी काय काय सामान लागणार आहे आपण ते बघूया. इथे मी एक मोठी वाटी डाळवं घेतलेलं आहे. वजनी प्रमाणामध्ये हे 100 ग्रॅम डाळवं आहे. जर तुमच्याकडे डाळवं नसेल तर तुम्ही फुटाणे देखील सोलून हे वापरू शकता. डाळवं हे मी व्यवस्थित पाकडून आणि थोडंसं निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर एक वाटी डाळव्यासाठी एक मोठा चमचा धने, अख्खे धने इथे मी घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि 10-12 काळी मिरी घेतलेले आहे. आपल्याला हे सर्व पदार्थ हलके असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे पावडर फॉर्ममधले काही मसाले आहेत. इथे मी एक मोठा चमचा लाल मिरची घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक पाव चमचा हिंग घेतलेला आहे. आपल्याला हे सर्वात शेवटी हे सर्व टाकून घ्यायचं आहे. सर्वात आधी एका पॅनमध्ये मी एक वाटी डाळवं हे टाकून घेणार आहे व याला मंद आचेवरती व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. हलकं असं भाजून झाल्यानंतर आता एका वेगळ्या प्लेटमध्ये मी याला थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. त्यानंतर पॅनमध्ये मी धना, जिरे, ओवा आणि काळी मिरी टाकून हे हलकं असं भाजून घेणार आहे. आपल्याला मसाले भाजताना ते जास्त करपू द्यायचे नाही आहे, नाहीतर मेतकूट हे कडू लागू शकतं. दोन 3 मिनटं मंद आचेवरती हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे व त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पावडर मसाले टाकून घेणार आहे. सर्वात आधी इथे मी सुंठ पावडर, लाल तिखट, हळद आणि हिंग टाकून घेणार आहे व हे थोडंसं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता याला देखील मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. सर्व भाजून घेतलेले पदार्थ थंड झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा किंवा चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला हे मिक्सरवरती बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्सरवरती मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही मेतकूट हे स्टोअर करू शकता.
अगदी साधीसुधी पण तोंडाला चव आणणारी मराठमोळी मेजवानी. आणि अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा